प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, पवित्र आत्म्याने एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट मला सांगितली. ती म्हणजे काही काळापूर्वी ना आपली कोणासोबत तरी दुश्मनी असते किंवा आपले कोणासोबत तरी भांडण झालेले असतात. पण प्रियांनो, ती गोष्ट तिथेच संपते. ते सगळं संपलं, आपण पुढे आलो, आपलं तारण झालं. पण कधी कधी असं होतं ना की ती समोरची व्यक्ती बदलत नाही, तिचं तारण होत नाही, किंवा ती बिलिव्हर असो या नॉन बिलिव्हर, तिचं तारण होत नाही, ती आहे तशीच असते. पण काय होतं माहितीये, कधी कधी ती व्यक्ती रागामध्ये काही गोष्टी बोललेली असते, म्हणजे तळतळीत, किंवा काही लोकांना शाप देतात. पण प्रियांनो, तुम्हाला माहितीये, गन्ना 23:23 मध्ये वचन काय सांगतं, याकोबाच्या घराण्यावर कुठलंही तंत्रमंत्र चालत नाही. पण प्रियांनो, ही पण गोष्ट तितकीच खरी आहे की हे वचन आपल्या जीवनामध्ये कधी लागू होतं, ज्या वेळेस आपण प्रभू सोबत कनेक्ट असतो, ज्यावेळेस आपण त्याच्या सोबत चालतो, प्रामाणिकपणाने चालतो. प्रियांनो, ह्या जगामध्ये विचक्राफ्ट हे रिअल आहे, म्हणजे जादू टोना, तंत्रमंत्र, अंधकाराची शक्ती आहे या जगामध्ये. पण त्यापेक्षा मोठं आहे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचं सामर्थ्य. ते सगळ्यात मोठं आहे. पण प्रियांनो, हे आपल्या जीवनामध्ये लागू करण्यासाठी आपल्याला प्रभू येशू सोबत कनेक्ट राहणं गरजेचं आहे, त्याच्यासोबत चालणं खूप गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण प्रार्थना करतो, मग तुम्ही 5 मिनिटाची प्रेयर करा, 10 मिनिटाची करा, किंवा 1 तासाची करा, पण त्या प्रेयरमध्ये प्रभू येशू सोबत कनेक्शन हवं आहे, संबंध पाहिजे. जर तो संबंध 5 मिनिटाच्या प्रार्थनेमध्ये जरी मिळाला ना, तरी परमेश्वरासोबत आपलं नातं घट्ट आहे. मग ज्या वेळेस आपल्या विरोधात कुणी उभं राहतं ना प्रियांनो, त्यावेळेस परमेश्वर आपल्याला बघतो, आणि परमेश्वराला हे देखवत नाही. का माहितीये? कारण आपण त्याची लेकरं आहोत, आणि त्याला माहितीये की हा व्यक्ती आपल्यासोबत प्रामाणिक आहे, आपल्याला भिवून वागणार आहे, आपल्या सोबत चालणार आहे. म्हणून प्रियांनो, परमेश्वर आपल्यासाठी धावून येतो, आणि हे वचन आपल्या जीवनामध्ये त्यावेळेस लागू होतात. आपल्याला स्पिरिच्युअली स्ट्रॉंग राहायचंय, देवासोबत कनेक्ट राहायचंय, आपली स्पिरिच्युअलिटी ग्रो करायची, त्यावेळेस बायबल मधलं प्रत्येक वचन आपल्यासाठी पूर्ण होईल. लक्षात घ्या आणि अनुकरण करा. गॉड ब्लेस यू.